स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अचिव्हर्स कॉमर्स क्लासेस मनोरमा नगर येथील 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आलं। त्या प्रसंगी अचिव्हर्स कॉमर्स क्लासेसचे अश्विन लाड सर, दिलीप विश्वकर्मा तसेच समाजसेवक अजय हाक्के, अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे या उपस्थित होत्या। या प्रसंगी मुलांना शिक्षणाबद्दल काही समस्या असेल तर आपण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करू अशी ग्वाही देण्यात आली। तसेच प्रवीण खैरलिया, अमोल गांगुर्डे, अमर लोखंडे आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। असं वाटलं कोणीतरी आपली दखल घेतलेली आहे, आपल्याला बक्षीस मिळणार आहे। सगळं श्रेय त्या सरांचं आणि आपल्या सरांचं। स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे जे आहेत ते ठाण्याचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस होते। त्यांच्या माध्यमातून गेल्या 10-15 वर्षापासून हे कार्यक्रम पूर्ण ठाणे शहरामध्ये आपण घेतो आणि जे विद्यार्थी 10वी 12वी 15वीमध्ये पास होतात, मग आपण काय करतो की आज आपण ॲक्च्युली या शाळेमध्ये घेतो एकत्र सर्वांचा, पण आपण त्यांचा सर्वांचा सत्कार आम्ही घरी घरी जाऊन करतो, त्यांच्या फॅमिलीला भेटतो, त्यांना काय पुढे काय मदत लागत असेल तर सचिन दादाच्या मार्फत आपण भरपूर 10 वर्षापासून हे कार्यक्रम घेतो आणि त्यांची मदत पण होतो। विद्यार्थ्यांची मदत केली, आर्थिक मदत असू द्या किंवा त्यांच्या ॲडमिशन रिलेटेड काय असेल प्रॉब्लेम ते सचिन दादांनी नेहमी सॉल्व्ह केलेली आहे। आज सचिन दादांना लास्ट इयर ते त्यांचा मुली मृत्यू झाला, ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची संकल्पना चालू असली पाहिजे। त्यामुळे वहिनींनी हे ठरवलं, आम्ही सर्वांनी ठरवलं की सचिन दादाच्या नावाने संस्था स्थापन करायची, म्हणून आम्ही स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केलेली आणि या वर्षीपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता शिंदे यांच्या माध्यमातून। आज सचिन दादा जर असते तर हे कार्यक्रम अजून मोठा उत्साहाने झाला असता, पण ते गेल्यानंतर पण हे कार्यक्रम आम्हाला राहायचं आहे। त्यांना पण ते जिथे असतील ते बघत असतील की त्यांचं नाव आम्ही अजूनपर्यंत सुरुवात केलं आणि त्यांचे जे चांगले काम आहे ते यापुढे आम्ही करत राहणार, या संस्थेच्या मार्फत आम्ही करत राहणार। आज या मार्फत मी तुम्हाला परत सांगतो की जर यापुढे जर तुम्ही सरांशी संपर्कमध्ये आहात, पुढे काय विद्यार्थ्यांना काही जर गरज लागली तर बेझिझक त्यांना सांगा, ते आम्हाला सांगतील, ते आम्ही तुम्हाला 100% मदत करणार, याची मी ग्वाही देतो। थँक्यू।